निवडणूक आली की भारतीय जनता पार्टीमध्ये भरती सुरू होते. आता नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं या चर्चेला पुन्हा वेग आलाय. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेऊन रसातळाला जाईल अशी भीती अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात. आता ही भीती का व्यक्त होते तर त्याची अनेक कारणं आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याच नेत्यांना काही कालावधीनंतर स्वतःच्या पक्षात घ्यायचं किंवा आपल्या सोबत घ्यायचं, हा पायंडाज भाजपनं 2014 नंतर पाडलेला आहे. जनता हे सर्व बघते. त्यामुळं कधी या गोष्टीचा उद्रेक होईल आणि जनता या सर्वांना नाकारेल हे सांगता येणार नाही. पण हे का घडू शकतं? या म्हणण्याला, या विचाराला काही बेस आहे का? याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, या निमित्तानं एक विनंती आहे. तुम्ही या संबंधी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या कमेंट, तुमची मतं ही अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळं तुम्ही ती जरूर नोंदवा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा. भारतीय जनता पार्टी 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर 7वे आसमान पर आहे. म्हणजे प्रचंड यश त्यांना मिळालंय आणि मिळतंय सुद्धा. 2014च्या निवडणुकीत भाजपचे 282 खासदार लोकसभेत निवडून आले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत 303 खासदार निवडून आले होते. 2024 मध्ये मात्र ही संख्या कमी झाली असली तरी इतर राजकीय पक्षांच्या तुलनेमध्ये ती मोठी होती. या निवडणुकीत 240 खासदार निवडून आले. आता ही आकडेवारी सांगण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे याच भारतीय जनता पार्टीची एक वेळ अशी स्थिती होती की त्यांचे देशभरात केवळ 2च खासदार होते. 1980 मध्ये स्थापना झालेल्या भाजपचे 1984च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून ए.के. पटेल आणि आंध्र प्रदेशमधून चंदू पाटिया जंगा रेड्डी हे 2 खासदार निवडून आले होते. भाजपने पहिल्यांदाच लोकसभेत त्यावेळी खातं उघडलं होतं. आता हे चित्र, ही आकडेवारी तुमच्या समोर का मांडली तर सध्या ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे ती पाहता पुन्हा भारतीय जनता पार्टीला पूर्वीचे दिवस येतात की काय अशी शंका वाटते. कारण जनता त्यांच्या मागं असताना, निवडणुकीत त्यांना भरभरून मतं मिळत असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याची एक पद्धतच त्यांनी रूढ केली आहे. आता काय पद्धत आहे ती? सुरुवातीला भाजपच्याच काही नेत्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. त्यानंतर त्यांची ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यासारख्या संस्थांकडून चौकशी सुरू करायची. काही कालावधी गेला की त्याच नेत्यांना भाजपमध्ये घ्यायचं किंवा त्यांचा पक्ष फोडून काही लोक त्यांच्यासोबत घ्यायचे. हा प्रकार भाजपकडून देशभरात सर्वत्रच म्हणजे सर्व राज्यांमध्ये सुरू आहे. परंतु आज आपण महाराष्ट्रापुरतं बोलणार आहे. 2014 पासून आपण बघतोय की भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अन्य राजकीय पक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्यामध्ये अजित पवार होते, छगन भुजबळ, नारायण राणे, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं घेता येते. ही यादी खूप मोठी आहे आणि ती नावं आणि त्यांच्यावर झालेले आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे ते सर्व सांगून तुमचा इथं जास्त वेळ घेणार नाही. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीतल्या नेत्यांना लक्ष केलंच, पण उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या अनेक नेत्यांना विविध मार्गांनी दबाव तंत्राचा वापर करून शिंदेच्या शिवसेनेमध्ये येण्यास भाग पाडलं आणि त्याचाच पुढचा अंक म्हणून नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाकडे आपल्याला बघता येईल. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराला थारा देणार नाही म्हणून ना खाऊंगा ना खाने दूंगा हा नारा दिलेल्या नरेंद्र मोदींचा करिश्मा संपूर्ण देशात चालला. विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटकसह उत्तरेतल्या सर्व राज्यामध्ये तो आपल्याला दिसला. जसजशी कारकीर्द पुढे सरकत गेली तसतसा भाजपच्या कार्य पद्धतीमध्ये बदल जाणवू लागला आणि निवडणुकीवेळी दिलेल्या घोषणांचा विसर हा त्यांना पडल्याचं दिसू लागलं. कारण ज्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सर्वच नेत्यांनी रान पेटवलं, अगदी महाराष्ट्रामध्ये
देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातील अजित पवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, नारायण राणे यासारख्या नेत्यांवर जोरदार प्रहार केले. भ्रष्टाचाराचे ढिगभर गाडीभर पुरावे असल्याचं सांगितलं. त्याच नेत्यांना भाजपनं त्यांच्या सोबत घेतलंय. हा कुठला लढा भाजपनं उभारलाय हेच कळत नाही. ज्यांनी खूप भ्रष्टाचार केला म्हणून आगपाखड केली, त्यांनाच नुसतं सोबत घेतलं नाही तर सत्तेत बसवलं. ज्या अजित पवारांवर 70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्या अजित पवारांना तर फडणवीस आणि मागच्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपद दिलंय. भाजपच्या नेत्यांनी सर्वाधिक भ्रष्टाचाराचा आरोप जर कोणावर केला असेल तो अजित पवारांवर केला. त्याच व्यक्तीच्या हाती तुम्ही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देता, हे कुठल्या न्याय तत्वात बसतं हे तुम्ही सांगाल का? सबका साथ सबका विकासचा नारा देत भ्रष्टाचाराला उखडून टाकण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांना दिला होता. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराला व भ्रष्टाचारी नेत्यांना थारा देणार नाही म्हणतात. आणि आज त्यांच्याच पक्षात भ्रष्टाचाराचे आरोप झालेले हे सगळे बहुतांश नेते हे दाखल झाले. एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे दररोज विरोधी पक्षातल्या कोणत्या ना कोणत्या नेत्याची फाईल घेऊन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करीत होते. हे सगळं सुरू होतं तो काळ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असतानाचा होता. म्हणजे 2019 ते 2021च्या मध्यापर्यंत किरीट सोमय्या यांनी अजित पवारांपासून ते हसन मुश्रीफ आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या आरोपात संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले. मात्र इतर नेते डगमगले, घाबरले. त्यांनी भाजपात जाणं किंवा भाजप सोबत जाणं पसंत केलं, शिंदेच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं. अजित पवारांनी देखील पक्षात बंड करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता ज्या शरद पवारांसाठी आम्ही जीव देऊ असं म्हणणाऱ्या अनेकांनी त्यांची साथ सोडली आणि अजित पवारांच्या बंडात सहभागी झाले आणि पवारांना म्हणजे शरद पवारांना बाय बाय केला. यांच्याविषयी बोलण्यासारखे भरपूर आहे, परंतु मूळ मुद्दा हा आहे की भाजपला इतकं भरभरून जनतेचा प्रतिसाद मिळत असताना विरोधी पक्षातल्या नेत्यांची त्यांना गरज का पडते? तसं केल्यानं भाजपातल्या मूळ लोकांवर अन्याय होतोच आहे, परंतु जनतेमध्येही त्यांची प्रतिमा जी आहे ती मलिन होते. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना सोबत घेतल्यानंतर ते किती चांगले आहेत हे सांगण्याचा केविलवाना प्रयत्न करताना भाजपचे अगदी वरिष्ठ नेत्यापासून ते खालपर्यंत सगळे दिसतात. जनतेला हे समजत नसेल का? तर समजतंय, पण आपली जनता उठाव जरा उशिराच करते. आपल्याकडं खूप अति झाल्यावर क्रांती होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशीच सुरू राहिली म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या लोकांना सोबत घेऊन त्यांना सत्तेचं पान देऊन पुन्हा प्रतिष्ठा बहाल करायची आणि त्यांनी पुन्हा भ्रष्टाचार सुरू ठेवायचा, तर जनतेला हे कितपत पटेल याविषयी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. याचमुळं भाजपा पुन्हा रसातळाला जाईल असं अनेक माननीय म्हणताना आढळतात. सत्तेत भक्कमपणे उभा राहण्यासाठी या लोकांना भाजप सोबत घेत असेलही, तसंच विरोधी पक्षाला पूर्णपणे उखडून टाकण्याचा त्यांचा तो राजकीय डाव म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते असे निर्णय करीत असतीलही, परंतु खरंच यामुळे भाजपा भक्कम होणार आहे का आणि विरोधी पक्ष कमकुवत होणार आहे का हे ठामपणे सांगणं म्हणजे जनतेला 100% गृहीत धरण्यासारखंच आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत हर प्रकारे विरोधी पक्षांना नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न भाजप करणार हे स्पष्ट आहे. नाशिक महापालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्यासाठीच कुख्यात गुन्हेगार सलीम कुत्ता सोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केलेल्या सुधाकर बडगुजर यांना त्यांच्यावर हे आरोप केले भाजपच्याच लोकांनी केले आणि आता तेच भाजपचे लोक म्हणतात हे स्वच्छ आहेत असं सर्टिफिकेट त्यांना देऊन टाकलंय आणि प्रवेश केला. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगरचं अनेक ठिकाणी अनेक बडगुजर भाजपामध्ये आलेले आपल्याला आता नजीकच्या काळात दिसतील. ते विरोधी पक्षात आहेत तोपर्यंत ते भ्रष्टाचार, गुन्हेगार. ते एकदा का भाजपात आले की सगळं कसं छान आहे. तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं हे वागणं कसं वाटतं ते व्हिडिओच्या खाली जरूर लिहा. व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो करा.